अगदी हे चित्र पाहायला मिळतंय आणि निश्चितच कारण महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्यात मिळालेलं पाहायला मिळतंय त्या अनुषंगानं सागर बंगल्यावर काय अगदी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची कार्यालय, शिंदे गटाची कार्यालय जिथे जिथे असणार आहेत तिथे सध्या वातावरण पाहायला मिळणार आहे. मी तर या बाबतीत म्हणेल की सागरवरच खरी लाट आलेली आहे. अगदी बरोबर. आणि त्या लाटेचा आनंद देवेंद्र फडणवीस लुटताय अशा स्वरूपाचं ते चित्र आहे. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सहानुभूतीचा एक मुद्दा या निवडणुकीत होता. लोकसभेला सहानुभूती शरद पवारांना मिळाली, तशीच विधानसभेला पण मिळेल, ठाकरेंना पण मिळेल आणि अशी कुजबुज अशी चर्चा असायची चावडीवर. नाही ना, नक्की सहानुभूती आहे. या बाबतीत एक मी उदाहरण सांगेल की अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचे असं प्रमोद महाजन किंवा इतर जी मंडळी आहेत ती सांगतात किंवा इथे जे यादव आहेत तेही त्यांच्याकडून सांगितलं जातं की कोणताही प्रश्न जो असतो सामाजिक प्रश्न किंवा कोणताही राजकीय प्रश्न याचा पडसाद जे असतात ते फक्त एका निवडणुकीपुरते असतात. म्हणजे ते 6 महिन्यानंतर असो, वर्षानंतर असो, 2 वर्षानंतर असो, 5 वर्षानंतर असो, येणारी जी निवडणूक असते त्या निवडणुकीवर त्याचे पडसाद दिसतात. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीवर त्याचे पडसाद दिसत नाही. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये जी सहानुभूती होती, गद्दार, खोके या माध्यमातून जी मुख्यतः शिंदेच्या विरोधातलं वातावरण तयार झालं होतं किंवा भाजप विरोधी वातावरण तयार झालं होतं आणि उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती मिळाली ती सहानुभूती सर्वची सर्व ही लोकसभेमध्ये संपली. आणि ती संपली आहे याचा अंदाजच मुळात या ठिकाणी आघाडीला आला नाही की आता त्या ठिकाणी सहानुभूती संपून आपल्याला नव्यानं उभं राहायचं आहे या दृष्टीने प्रयत्न झाले नाही. आणि त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. इतकंच नाही तर जो प्रचार खोक्यांचा, गद्दार म्हणून जो प्रचार करण्यात आला होता तो प्रचारही योग्य पद्धतीने करता आला नाही किंवा विकासाचा योग्य मंत्रही देता आला नाही. भाजपने सांगितलं 1,500 देतो म्हणून आघाडीने सांगितलं 3,000 देतो. मुळात तुमचं असं स्वतःचं इनोव्हेशन काय होतं, तुम्ही नवीन काय देऊ पाहत होतात, तुम्ही समाजासाठी म्हणून वेगळं काय करू पाहत होतात. तर ते काहीही देण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये आघाडी पूर्णतः अपयशी ठरली आणि त्यामुळे हे अपयश जे आहे ते पाहायला मिळतं. त्यांना राजकारण बदलावं लागेल आता. राजकारणच नाही, पूर्ण पक्ष बदलावा लागेल. आणि आता ती भाकरी आपल्या महाराष्ट्रातले अनेक वरिष्ठ नेते म्हणतात ती भाकरी उलथवायची, की आता भाकरी फिरवायची की पूर्णतः करपली आहे, आता ती नव्यानं थापायची, हा मूळ प्रश्न या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आता ही भाकरी करपलेली आहे आणि पूर्णतः ती आता म्हणजे राजकीय दृष्ट्या कितपत योग्य राहिली आहे याचा विचार करून भाकरी नव्यानं थापायची वेळ ही अनेक राजकीय नेत्यांवर आली असं म्हणायला काय हरकत नाही. अगदी. आणि थेट जाऊयात, मी येतो मनीषाजी तुमच्याकडे येतो. मला एक प्रसाद लाड यांना प्रश्न आहे फक्त. प्रसादजी, आता खरं तर आकड्यांचा खेळ सुरू झालेला आहे आणि अशात मुख्यमंत्री पदाबाबत काय ठरणार आहे महायुतीचं? बघा, मुख्यमंत्री पदाच्या बाबतीतला निर्णय हे महायुतीचे 3 नेते आणि त्यानंतर आमचे दिल्लीतले सन्माननीय नेते अमित शहा आणि माननीय मोदीजी घेतील. पण आकडा जो भारतीय जनता पार्टीचा 128-130चा गेला आहे, भारतीय जनता पार्टीचा एक आमदार म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझी स्वतःची अशी इच्छा आहे की यावेळेला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आणि ही महाराष्ट्राची इच्छा आहे. ज्या पद्धतीतला आपण कल पाहिला तर आम्ही शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि दादांच्या नेतृत्वात निवडणूक लढली, परंतु पर्सेंटेज गेम जर आपण पाहिला, जे लोकांनी कल दिला तो आमचा लाडका देवाभाऊ याला जास्त कल मिळालेला आहे. त्यामुळे माझी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे की देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. अगदी. मला सूरज चव्हाणांकडे जायचं आहे याच प्रश्नावरती. सूरजजी, मुख्यमंत्री पदासाठी दादा देखील आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि दादांना तशा आश्वासन दिल्याचं बोललं जात होतं, राजकीय वर्तुळात तशी चर्चा होती.